दंडवत प्रणाम. माय बाप हो, श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, यदा ते मोह कलिलम बुद्धिर व्यतीतरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतवेशे श्रुतस्य. तुझी बुद्धी परमेश्वरात का लागत नाही? कारण अज्ञानरूपी चिखलामध्ये तुझी बुद्धी अडकलेली आहे. यदा ते मोह कलिलम बुद्धीर व्यतीत, त्याच्यातून ज्यावेळेस तुझी बुद्धी बाहेर निघत त्यावेळेस तुला ऐकलेलं आणि ऐकावाचं ऐकलेल्या गोष्टी पुराणातल्या आणि ऐकाव्याच्या गोष्टी याबद्दल तुला काय होईल? कंटाळा येईल त्याचा ऐकण्याचा आणि परमेश्वरामध्ये मन लागेल. दुसरी गोष्ट, श्रुती विपरीतिपन्ना ते यदा स्थास्यस्य निश्चला समाधावचला बुद्धी सदा योग मोवापसेसी. आणि तुला ज्यावेळेस ह्या वेदाच्या अलंकारिक भाषेतून तुझं मन बाहेर निघाल. वेदामध्ये अनेक गोष्टी सांगितल्यात. म्हणजे वेदाचं पठण करा, तुम्हाला स्वर्ग होईल. स्वर्ग झाल्यानंतर मग तुम्हाला रंभाए उर्वशी अनेक मदिरा अनेक सुखभोग भेटन तुम्हाला. तर ह्या गोष्टीतून ज्यावेळेस तुझी बुद्धी बाहेर निघाल त्यावेळेस तुला स्वरामध्ये तुझं मन लागत, तुझी बुद्धी परमेश्वरामध्ये स्थिर होईल. असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश करताना सांगतात. आणि तेव्हा मग अर्जुन म्हणतो, देवा, तो स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभासित किमासित ऊर्जेत. तो कसा चालतो, कसा बोलतो, कसा वागतो हे मला सांगा. आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञाच दोच्यते. जो मनातील सर्व कामनाचा त्याग सोडून देतो. प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनातल्या सर्व कामना सोडून देतो आणि आत्मन्यवात्मना तिष्ठ, परमेश्वराच्या चिंतनामध्ये तुष्ट राहतो. तर त्याची बुद्धी एकाग्र झाली आणि तो खरा स्थितप्रज्ञ आहे. त्याची प्रज्ञा स्थित झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट, जो दुःखेश्वरने द्विग्न म्हणा सुखेसु येतं स्पृहा. दुःखानं दुःखी होत नाही, सुखानं सुखी होत नाही. दुःखेश्वर द्विग्न म्हणा सुखेसु गत स्पृहा वितराग भय क्रोधा. आणि ज्यानं वित म्हणजे सोडून द्यायला, राग भय क्रोध, तर अशाची बुद्धी स्थिर झाली असं समजायला हरकत नाही. आणि त्याच माणसाची बुद्धी परमेश्वर चिंतनात लागू शकते. बघा, आपण अनंत सृष्टीमध्ये, ह्या अनंत सृष्टीपासून आपण ह्या प्रपंचात भ्रमतो आहोत आणि संत आणि असंत कर्म करतो आहोत. आणि त्या संत कर्माचे फळ आपल्याला पुढील जन्मात भोगावं लागते. असंताचे कर्म बी असंत भोगावं लागतात. तर ज्यावेळेस आपण अनंत सृष्टीपासून जे कर्म केलेले त्याचे लेप आपल्या अंगावर लागलेले असतात जीवस्वरूपावर. आणि ते लेप जसे जसे पुढं सरकते त्याप्रमाणे आपल्याला भोग भोगावे लागतात. आणि मग आपल्या आयुष्यात एखादा वाईट भोग उभा राहतो आणि मग आपण काय म्हणतो की परमेश्वरानं आमचं वाईट केलं. पण तसं काही नाही. आपण जे कर्म केलेले असतात तेच कर्म आपल्याला भोगावं लागतात. ते कर्म पुढं येतात आणि आपल्या तिथे फळ भोगावं लागतं. म्हणून आपण परमेश्वरावर हे सगळ्या गोष्टीचं भार ठेवणं हे बरोबर नाही. तर आपणच संत रामदास स्वामी म्हणतात, मना त्वाचिरे पूर्व संचित केले आणि तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपणच ते संचित केलेलं आहे आणि त्यामुळं तसे भोगणे आपल्याला प्राप्त होतात. आणि असं त्या कर्माचं असं असतं, यावर्षी आपण लावलेला गहू जो आहे तो आपल्याला यावर्षी खायला भेटत नाही, पुढच्या वर्षी खावा लागतो. आणि पुढच्या वर्षी लावलेला गहू त्याच्या पुढच्या वर्षी, आणि आता जो खाता होता आपण तो माघारला गहू खाता होता.
मग गेल्या वर्षी पिकवलेला गहू आता खात असतो, खाता होता. पण कारण मग त्याप्रमाणे आपण अनंत सृष्टीमध्ये केलेले कर्म आता आपल्याला भोगावं लागतात. आणि आज केलेले कर्म आज नाही भोगावं लागत, पुढं कधीतरी आपल्याला त्या कर्म आपल्याला भोगावं लागतात. तर असं कर्माचं आहे. तर ज्यानं सुखदुःख हे माणसाच्या जीवनात येतच राहतात, तर त्या सुखामध्ये सुखी आणि दुःखामध्ये दुःखी होऊ नये. आणि जो सुखामध्ये सुखी होत नाही, दुःखामध्ये दुःखी होत नाही, तो खरा स्थितप्रज्ञ माणूस असतो. आणि त्या माणसाची खरी बुद्धी परमेश्वर चिंतनात लागू शकते. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना दुःखे सोनद्विग्नमाना आणि सुखे सुगत स्पृहा वितराग भय क्रोधा. आणि वरी त्यानं काम क्रोध लोभ वित राग भय क्रोध, रागाचा भयाचा क्रोधाचा त्याग केलेला पाहिजे. राग सोडून द्यायचा. राग म्हणजे आवड सोडून द्यायची कोणत्याही प्रकारची. राग भय क्रोध हे सोडून द्यायचे. आणि त्यानं ज्या माणसानं हे राग भय क्रोध सोडले, वितराग भय क्रोधा, तर त्या माणसाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. त्याची बुद्धी स्थिर झाली असे म्हणता येईल. आणि त्याचीच बुद्धी मग परमेश्वर चिंतनामध्ये लागू शकते. मायबाबा, तर तुम्ही देखील राग भय क्रोध, राग म्हणजे आवडीचा त्याग करा. वितराग भय क्रोधा आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये रत राहा. आणि मनातील सर्व कामनाचा त्याग करा. तर तुम्हाला परमेश्वरामध्ये मन लागेल. एरवी आपलं मन परमेश्वरामध्ये लागत नाही. पण लागण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. दुःखात दुःखी, सुखात सुखी व्हायला जमणार नाही. आणि आपल्या मनातील सर्व कामनाचा त्याग सोडून आपल्याला परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपलं मन लावावं लागेल. तरच आपल्याला परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपलं मन लागेल. त्याप्रमाणे तुम्ही मन परमेश्वरामध्ये लावा आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो मायबापो. आणि जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.